नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. राष्ट्रकुलमध्ये सुवर्ण पदक पटकावलेल्या मराठमोळ्या दिलीप गावितचा निर्धार. पॅरा आशियाई स्पर्धेत जागतिक विक्रमाचे लक्ष्य. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण पदक पटकावल्यानंतर आता महाराष्ट्राचा खेळाडू दिलीप गावित याने जपानमध्ये होत असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेतील 100 मीटरवर 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत जागतिक विक्रमासह पदक पटकावण्याचा निर्धार बाळगला आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्या पुढाकाराने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये पदक जिंकलेल्या पॅरा खेळाडूचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला. या प्रसंगी दिलीप गावित यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला की मला 10.28 सेकंदात शर्यत पूर्ण करायची आहे. सर्वसामान्य शर्यतीत सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंकडून राष्ट्रीय विक्रम नोंदवण्याची वेळ याच वेळेच्या जवळपास आहे. मी याआधी शारीरिकदृष्ट्या सक्षम व्यक्तींच्यासाठी शर्यतीत सहभाग होत होतो. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा व खेलो इंडियामध्ये मी पदके पटकावली आहेत. त्यानंतर मी पॅरा खेळामध्ये सहभागी होऊ लागलो. 2022 मधील आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये मी 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण पदक पटकावले. आता राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पहिल्यांदा 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत सहभागी होऊन सुवर्ण पदक जिंकले. आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये मला 100 तसेच 400 अशा दोन्ही शर्यतींमध्ये जागतिक विक्रमासह पदक पटकावायचे आहे. आव्हानात्मक शर्यत. दिलीप गावित यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील आव्हानाबाबत मत व्यक्त करताना म्हटलं की मी 100 मीटर व 400 मीटर अशा दोन्ही शर्यतीत सहभागी होतो. मात्र आशियाई क्रीडा स्पर्धेत अधिक खडतर परिस्थिती असणार आहे. शर्यतीचा स्तरही वाढणार आहे. माझे प्रशिक्षक माझ्याकडून कसून सराव करून घेतील. 100 मीटर शर्यतीचा आनंद. दिलीप गावित यांनी एकाच वेळी 2 शर्यतींमध्ये उतरवण्याच्या दबावाबाबत म्हटलं की मी 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत सहभागी होतो. त्यामुळे 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत सहभागी होण्याचा दबाव माझ्यावर नसतो. या शर्यतीत धावण्याचा मला आनंद मिळतो. याच प्रसंगी ठरवलं की मी सुवर्णपदक जिंकल्यास ते माझ्या गुरूंना समर्पित करीन. 2016 मध्ये त्यांनी मला मार्गदर्शन करायला सुरुवात केली.